नमस्कार मंडळी, दीप्तीज मराठी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल काळा चना चाट। यस, खूप टेस्टी होतो हा चना चाट। बाहेर जाऊन खाण्याची गरजच नाहीये, सगळं साहित्य जर आपल्या घरी उपलब्ध असेल तर ही चाटची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। अगदी रोडवर जशी चाट मिळते सेम तशीच चाट ही तयार होते। चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करू, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। यात मी 1 तेजपत्ता तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेते। 2 लवंग टाकायचे आहेत, 2 मी इथे काळी मिरी टाकते आणि हे थोडंसं फ्राय करून घेते। आता यात मी 1 हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतले ते टाकते आणि 1 चमचा आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घेते। आता इथे मी वाटीमध्ये मसाले तयार करून घेते। त्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकून घेतले। यात मी 1 मोठा चमचा चाट मसाला टाकून घेते आणि यात पाणी टाकून हे मी मिक्स करून घेते। आता या कढईमध्ये मी रात्री भिजवलेले वाटीभर चणे सकाळी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि हे मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे। आता आपण जे वाटीमध्ये मसाले तयार केलेले होते ते मसाल्याचं पाणी यात टाकून घेऊया आणि झाकण ठेवून मसाले आणि चणे छान शिजवून घेऊया। इथे मी 3 मिनिट झाकण ठेवून चणे छान शिजवून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता आता हे चणे गार करायला ठेवलेले होते। आता यामध्ये मी टाकते 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 टोमॅटो आणि अर्धा उकडून घेतलेला आलू, अर्धी काकडी। ह्यात मी काही मसाले टाकून घेते। त्यात मी अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा धनेपूड टाकून घेते, अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि यात मी अर्धा चमचा आमचूर टाकून घेते। आमचूराने चव खूप छान लागते आणि यात चवीपुरतं मीठ टाकून घेते। यात मी हिरव्या मिरचीचे काही तुकडे टाकून घेते आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण यामुळे चाटला चव एकदम वेगळी होते। यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी 1 ते 2 चमचे लिंबाचा रस। आता आपण हे छान पूर्ण मिक्स करून घेऊया आणि इथे मी ही चाट पूर्ण छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया आणि इथे आपली चना चाट तयार आहे। मस्त चटपटीत मसालेदार आंबट गोड आपली ही चना चाट झालेली आहे। यावर मी थोडंसं गार्निशिंग साठी कांद्याचे बारीक तुकडे टाकून घेते। खूप यमी होते, खूप टेस्टी लागते, चटपटीत लागते ही चना चाट। एकदा तरी छोट्या भुकेसाठी म्हणून का होईना झालीच पाहिजे। आय होप तुम्हाला ही काळा चना चाटची रेसिपी आवडली असेल। आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन मजेदार चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपीज सोबत। तोवर मस्त खा, मस्त राहा। बाय बाय, टेक केअर।